नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 4थी विषय स्पेशल गणित या ठिकाणी स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित मांडणी यावर आधारित आपण प्रश्न पाहत आहोत. काही प्रश्न आपण स्वाध्यायामधले पाहिलेले आहेत. पुढील प्रश्न: पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीने 5,000, 7 दशहजार, 3 शतक, 2 दशक आणि 4 एकक ही संख्या मिळते? यामध्ये आपण तिसरा जर पर्याय पाहिला, 5,000 ह्याच्यामध्ये आहे, 7 दशहजार ह्याच्यामध्ये आहे म्हणजे 5 अंकी संख्या, 3 शतक याच्यामध्ये आहे, 2 दशक 20 ह्याच्यामध्ये आहे, 3 शतक म्हणजे 300, 7 दशहजार म्हणजे 70,000, 5,000 म्हणजे 5,000 आणि 4 एकक म्हणजे या ठिकाणी 4 एकक आहेत. त्यामुळे याचा अचूक पर्याय नंबर 3 आहे. पलीकडं गोल करण्याऐवजी आपण टिक मार्क करूया. ओके, परीक्षेमध्ये मात्र आपण गोल करायचे आहेत अचूक क्रमांकाला. ओके, या ठिकाणी समजा तिसरा आपण पर्याय असा गोल केला. पुढचा आहे 7,000 अधिक 80 अधिक 3 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? 7,000 इथं आहेच. 7,000 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार. या ठिकाणी 80 म्हणजे एकक दशकाच्या ठिकाणी आणि 3 शतकाच्या ठिकाणी 0 आहे. हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? 7,000 अधिक 80 अधिक 3 हे नंबर 1 या ठिकाणी अचूक पर्याय आहे 7,083. ओके, म्हणजे 4 अंकी संख्या आहे ही. इथं सुट्टे एकक, दशक, शतक 800 आहे. इथं एकक, दशक 7 शतक आहेत. इथं दिसत नाही 7,000 आहेत, त्यामुळे अचूक पर्याय नंबर 1. त्यानंतर पुढला प्रश्न आहे 5,000 रुपयाच्या 20 नोटा, 100 रुपयाच्या 16 नोटा, 10 रुपयाच्या 10 नोटा आणि 1 रुपयाची 6 नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप कोणते? या ठिकाणी 5 रुपयाच्या 30 नोटा म्हणजे 500 गुणिले 30 म्हणजे 5 त्रिक 15 आणि या ठिकाणी 15 वरती या 1 2 3 शून्य म्हणजे 15,000. 15,000 पहिल्यामध्ये आहेच, बाकी कुठेही नाही. त्यामुळं आपला अचूक पर्याय नंबर 1 हाच अचूक आहे. मग पुढे पहा, 100 रुपयाच्या 16 नोटा म्हणजे 16 वर 2 शून्य 1,600. 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे एकावर 2 शून्य 10 10 100 आणि 1 रुपयाची 6 नाणी म्हणजे 6 रुपये. अचूक पर्याय नंबर 1. त्यानंतर 17, 38,500 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? या ठिकाणी 33,000 33,000 म्हणजे या ठिकाणी 30,500. 33,000 म्हणजे 30,500. ओके, सॉरी 30,500. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 30,500 पहिल्याचंच आहे. या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे ते 33,000 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहिली आहे? 33,000 0 0 0 म्हणजे 33,000 30,000 अधिक 500 अधिक 0 अधिक 0 अधिक 0. हे पुढच्या 3 शून्य आहेत इथं 3 ठिकाणी, त्या परिणाम करत नाहीत बेरीजेवर. त्यामुळे 30,000 आणि 500, 30,000 आणि 500, 30,500 म्हणजे अचूक पर्याय नंबर 1. 18व 2 गुणिले 10,000 एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. 2 गुणिले 10,000 अधिक 5 गुणिले 1,000 अधिक 5 गुणिले 100 हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? 2 गुणिले 10,000 म्हणजे सांगा बरं किती? 2 गुणिले 10,000 म्हणजे 10 दुनी 20, 20,000 बरोबर. आणि मग अधिक 5 गुणिले 100 असं 5 गुणिले 1000, 1000 रुपयेच्या 5 नोटा किंवा 1000 असं 5 वेळा 5,000. याच्यामध्ये 5,000 मिळवायचं आणि 5 गुणिले 100 म्हणजे 100 रुपयाच्या 5 नोटा किती सांगा? 500.
ह्याच्यामध्ये मिळवायचं. आपण बेरीज केली, हे 5 तसंच, हे 0 0 तसंच, हे 5 तसंच, म्हणजे हे 2 तसंच. वाचा बरं. 25,500 कोठे आहे? 25,500 म्हणजे 25,000. ओके. 25,500 पहा 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 25,000 25,250 असलं असतं. 25,500 म्हणजे 25,500. अचूक पर्याय नंबर 2. ओके. अशा पद्धतीनं 19वा 5 गुणिले 10,000 3 अधिक 3 गुणिले 100 अधिक 5 गुणिले 10 अधिक 5. सांगा बरं. 10,000 गुणिले 5 म्हणजे 50,000. ओके. 50,000 म्हणजे 5 अंकी संख्या आहे. त्यानंतर 100च्या 3 नोटा 100 गुणिले 3 300. उजवीकडून मांडायचं यायचं, त्यामुळे 3 शून्याच्या खाली 300 येणार. त्यानंतर 10 गुणिले 5 10 5 50. त्यामुळं ह्या 2 अंकी संख्या उजवीकडून 2 अंकी संख्या 50 असंच असणार. आणि अधिक 5 एककांची संख्या 5 आहे. याची बेरीज केली तर हे 5 हे 5 हे 3 हे 0 हे 5. काय वाचा? 50,355. 50,355 नंबर या ठिकाणी 2ला आहे. ओके. त्यामुळं 2ला असा ब्लॅक करायचं, गिरवायचं. त्यानंतर पुढं आहे एका संख्येत 16,000 16 दशक आणि 16 एकक आहेत, तर ती संख्या कोणती? एका संख्येत 16,000 आहेत 16 इथं 16,000 आहेत, कुठेही नाही बाकी 16,000. इथे 61 आहे, इथं 66 आहे, इथं 71 आहे. त्यामुळं विचार न करता नंबर 3 नंबरला असं ब्लॅक करायचं. 16,000 16 दशक, एकक दशक शतक हजार दशक 16,000 आहे. 16 दशक या ठिकाणी हे 16 दशक आणि 16 एकक आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे. 10 अधिक ब बरोबर 45. जर ब बरोबर 5 तर अ बरोबर किती? या ठिकाणी 10 अधिक ब बरोबर 45. 10 अधिक ब बरोबर 45. त्याने दिलेलं समीकरण घेतलं. ब ची किंमत या ठिकाणी 5 घ्यायला सांगितल्या. ब ची किंमत आपण 5 घेऊया. 10 अधिक 5 बरोबर 45. हे अधिक 5 पलीकडे गेले. 45मधनं 5 वजा होणार. मागं 10 मधून 45मधून 5 गेले 40 उरले. ह्या 0 दोन्ही बाजूचं गेले. बरोबर किती राहिलं? 4 राहिलं. त्यामुळं अ ची किंमत अचूक पर्याय नंबर 4. ओके. 4ला अशा पद्धतीने कॉल करायचा, ब्लॅक करायचं. चित्रात दाखवलेली संख्या विस्तारित स्वरूपात कशी लिहाल? या ठिकाणी पहा. या ठिकाणी हे 2 एकक आहेत, 2 एकक आहेत, 1 दशक आहे, 1 शतक आहे आणि 2,000 या ठिकाणी आहेत. ओके. पाहूया ती संख्या आपल्याला कुठं सापडत्या. 2 इथं या ठिकाणी अचूक पर्याय पहा. ही संख्या कोणती मिळते? या ठिकाणी काय संख्या आहे? 2 1 1 2. ही संख्या 2 1 1 2. 2112 ही संख्या. इथं 2 गोल आहेत, इथं 1 आहे, इथे 1 आहे, इथं 2 आहेत. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 2 हा कसा आहे पहा. या ठिकाणी 1000 गुणिले 1 म्हणजे 1000. 1000 गुणिले 1 1000. बेरीज करूया आपण सगळ्यांची. त्यानंतर 100 गुणिले 2 200 त्यामध्ये मिळवायचं. त्यानंतर 10 गुणिले 1 10 1 10 आणि अधिक 2 10
अधिक 2 बेरीज केली हे 2 1 हे 2 आणि 1 त्यामुळं हे 2 आहे तर 2. सॉरी पहिलंच पहा या ठिकाणी संख्या आहे 2 1 1 2 2 1 1 2 म्हणजे 100 गुणिले 2 2000 100 गुणिले 1 100 10 गुणिले 1 10 आणि 2 म्हणजे या ठिकाणी हे 2000 100 आणि 10 आणि 2 2112. 1000 गुणिले 2 2000 100 गुणिले 1 100 10 गुणिले 1 10 आणि 2 एकटा आहे त्यामुळं 2112 ही संख्या 2112 अचूक पर्याय नंबर 1. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती धारकांना हा जरूर पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.